हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यात आपल्याला सूप प्यायला खूप आवडते. त्यातल्या त्यात जर आपल्याला स्वीटकॉर्न सूप असेल तर अजूनच छान. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे स्वीटकॉर्न सूपची रेसिपी, जी अगदी पटकन बनवून तयार होते. नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये. सर्वप्रथम मी इथे अर्धी वाटी स्वीटकॉर्न घेतली आहे. फ्रेश स्वीटकॉर्न आहे ते आपल्याला अशा पद्धतीने मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहे. सूप करण्यासाठी मी इथे अर्धा चमचा बटर घेतले आहे पॅनमध्ये. आता मी ते ॲड करते आहे बारीक चॉप केलेले आलं आणि लसूण. 1 चमचा घेतला आहे मी इथे. याला परतून घेऊया. त्यानंतर मी ते ॲड करते आहे बारीक चिरलेला कांदा. अर्धा कांदा घेतला आहे मी इथे. त्याला व्यवस्थित परतून घेऊया. आता मी इथे भाज्या ॲड करते आहे. 2 चमचे बारीक चिरलेली फरसबी घेतली आहे मी इथे. बारीक चिरलेला गाजर घेतला आहे 2 चमचे. 2 चमचे मी इथे स्वीटकॉर्न घेतला आहे. त्याला आपण व्यवस्थित परतून घेऊया बटरवर. आता मी इथे ॲड करते आहे स्वीटकॉर्नची पेस्ट, जी आपण सुरुवातीला मिक्सरला बारीक वाटून घेतली होती. यात आपण आता पाणी टाकणार आहोत. मी इथे 2 वाट्या पाणी घातलं आहे. आता मी ते ॲड करते आहे चवीनुसार मीठ. अर्धा चमचा काळी मिरी पावडर. याने छान चव येते सूपला. त्यालाही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सूप इथे व्यवस्थित उकळलं आहे आणि त्यातल्या भाज्याही शिजल्या आहे. आता मी ते ॲड करते आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मी इथे वापरला आहे अर्धा वाटी पाण्यामध्ये मिक्स करून. यामुळे छान क्रीमी टेक्स्चर येते आणि दाटसरपणा येते सूपला. 2 ते 3 मिनिटांनंतर सूप आपला तयार आहे. बोलमध्ये सर्व करून घेऊया. तर मी पाहू शकतात किती सुंदर क्रीमी टेक्स्चर आलं आहे सूपला. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.